कधीकाळी थंड हवा आणि शुद्ध वातावरण यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिककरांना आता प्रदूषणाच्या विळख्यात अडकण्याची पाळी आलेली आहे। खरं तर नवीन वर्षामध्ये नाशिककरांसाठी ही अत्यंत धोकादायक आणि तितकीच सतर्क राहण्यासारखी बातमी सध्या समोर येते आहे। एअर क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक सध्या एअर क्वालिटीच्या बाबतीमध्ये मध्यम पातळीच्या देखील वर पोहोचलेला आहे। गेल्या वर्षी नाशिकमध्ये एअर इंडेक्सच्या माध्यमातून प्रदूषणाची जी पातळी नोंदवण्यात आली होती ती जवळपास 68 एवढी होती। यंदा मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदूषणाची पातळी जवळपास 101 अंशांच्या वर पोहोचलेली आहे। याचा थेट अर्थ असा की थंड हवेचं आणि शुद्ध शहर म्हणून ओळख असलेलं नाशिक आता प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागलं आहे। पुणे, मुंबई आणि दिल्ली याप्रमाणे आता नाशिकची देखील परिस्थिती काहीशी वेगळी नसल्याचं चित्र हळूहळू बघायला मिळतं आहे। नाशिक शहरामध्ये वाढणाऱ्या वाहतुकीच्या समस्या, प्रदूषण, त्याचप्रमाणे मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून निघणारे धोकादायक प्रदूषित धूर यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं सध्या प्रदूषण तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये पार पडतो आहे। लाखोच्या संख्येनं भाविक आणि त्याचप्रमाणे साधू महंत देखील नाशिकमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या या प्रदूषणाचा स्तर आता नियंत्रित ठेवण्याचं एक मोठं आवाहन प्रशासनासमोर असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।